डे स्पेशल भागामध्ये आज आपण भेटणार आहोत अशा स्त्रियांना ज्या फक्त घरात स्वयंपाक करत नाही तर आपल्या हातच्या चवीला स्वप्नांचं बळ देत आहेत. सध्या काय माहिती मार्केटमध्ये हँडमेड असं कोण देत नाहीये. जे कोण देत आहे ते सगळे मशीन मेडच देत आहेत. जे आम्हाला नफा तोटा ह्याच्याकडे आमचं लक्ष नाहीये. त्यामुळे आम्ही फक्त प्युअर लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा खूप प्रयत्न करतोय. आज मी आली आहे संत कृपा महिला गृह उद्योग हँडमेड मसाले या सुंदर ब्रँडकडे, जिथे मसाल्यांचा सुगंध फक्त जेवणात नाही तर त्यांच्या संघर्षात, मेहनतीत आणि आत्मविश्वासातही आहे. भरपूर 40 वर्ष म्हणजे लग्न झालं तिथं बसून कष्टच करीत आहे. का रडताय? वुमेन्स डे आहे, तुम्हाला रडवायला थोडी ना आली आहे. इतके कष्ट केले म्हणून आज आपण दिसतोय. इतके कष्ट केलेत तुम्ही. शिक्षणासाठी पैसे जमा करते म्हणून काम करते. काय व्हायचंय तुला? मला मी सिव्हिल इंजिनिअरिंग व्हायचंय, त्याच्यासाठी पैसे साठवते. एक कंपनी खूप छान आहे, म्हणजे कसं एकदम सगळं बायका आहेत ना, सगळं समजून वगैरे घेतात, एकदम आईचं प्रेम करत असल्यासारखं वाटतं. संध्याचं स्वप्न काय? मला घर घ्यायचंय स्वतःचं. कधीच नाही कुठल्या नादी लागतं. पहिले एज्युकेशन कम्प्लीट करायचं ना, आपल्या आईबापांशी जास्त प्रेम करायचं, कारण ते कधी साथ सोडतील सांगता येत नाही. म्हणजे घरचं खूप टेन्शन असतं. म्हणजे ज्यावेळेस इथं आलो ना, एवढ्या सगळ्या लेडीज असतात ना की घरचं म्हणजे एखादं ठरवलेलं असलं ना ते सुद्धा मी विसरून जाते काम. थोडी आमची परिस्थिती कठीण होती जेव्हा मी हँडमेड मसाले जेव्हा जॉईन केलं. ॲक्च्युली माझे मिस्टर एक्सपायर झालेत. आता माझी 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मग ते तेव्हा लहान होते, तेव्हा मला खूप गरज होती कामाची. खूप असं म्हणजे स्ट्रगल करून मी इथपर्यंत पोहोचली. पण कधी तुम्ही कमावलेल्या पैशांचं स्वतःसाठी काही घेतलंय? नाही, कारण मुलांसाठीच करायला लागतं आपल्याला सगळं, कारण मिस्टर गेल्यावर आपल्यावरच जबाबदारी ना. घरच्या स्वयंपाकघरातून सुरू झालेला हा प्रवास आज एक ब्रँड बनलाय आणि त्या प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणा आहे, जी म्हणते मी करू शकते. आणि एवढ्या मोठ्या फॅक्टरीची जबाबदारी ज्या महिलेने आपल्या खांद्यावर घेतली आहे त्या महिलेचं नाव आहे. नमस्कार, मी आहे स्मिता विशाल सोळसकर. मी संत कृपा महिला गृह उद्योग या ठिकाणी ॲज अ प्रोडक्शन हेड म्हणून काम बघते. नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे. बिंग वुमेन या आपल्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. ती हरत नाही, कारण ती उठते, लढते, शिकते आणि स्वतःचा मार्ग स्वतः तयार करते. तिच्यातच आहे जग बदलण्याची ताकद आणि हीच आहे बिंग वुमनची खरी ओळख. बिंग वुमन, तिची स्वप्न, तिची दिशा. महिला दिन आहे, तुम्हा सर्वांनाच महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. बरं, आता हा महिला दिन साजरा कसा करायचा हा प्रश्न मला पडलेला असताना एक रील डोळ्यासमोर आलं. फोन केला आणि मी पोहोचले संत कृपा महिला गृह उद्योग हँडमेड मसाले या फॅक्टरीमध्ये. मॅम, इतकी मोठी फॅक्टरी चालवायची म्हटल्यावर प्रचंड मेहनत, प्रचंड शिस्त आणि प्रचंड हार्डवर्क आहे. आणि हे आम्हाला जेव्हापासून आम्ही एंट्री केली आहे फॅक्टरीमध्ये तेव्हापासून कळतंय. प्रत्येक महिलेला त्याचं काम माहिती आहे. प्रत्येक महिला जास्त कोणाशी बडबड नाही करत आहे. म्हणजे मला माहिती आहे की शूट चालू आहे म्हणून गप्पा नाही मारत आहेत, त्या मारत असतील गप्पा. पण इतकी शिस्त लावणं तुम्ही सुरू कुठून केलंय? तर हा बिझनेस आहे तो आमच्या सासूबाईंनी स्टार्ट केला होता. एक छोटासा बिझनेस होता, आमचे मिस्टर आणि दीर वगैरे बघत होते. त्याच्यानंतर मी याच्यात आता प्रोडक्शन हेड म्हणून काम बघते. आणि आमचं रोजचं रुटीन ठरलेलं असतं, ज्याचं त्याचं डिपार्टमेंट ज्याला वाटून दिलेलं असतं. महिला येतात, आल्यानंतर त्यांची प्रार्थना होते. प्रार्थना झाल्यानंतर त्यांचं रुटीनचं काम चालू होतं. त्यामुळे कोणाशी बोलण्याचा विषय येतच नाही. प्रत्येकाला काम सांगितलं जातं, दिवसभराचं शेड्यूल असतं तसं त्यांना सांगितलं जातं, मग महिला तसंच काम करतात. अगदीच. मी आले, मी फॅक्टरी सगळी बघितली, पण मला तुमच्या नजरेतून आज प्रेक्षकांना फॅक्टरी दाखवायची आहे. तर मला प्रत्येकाची ओळख करून द्या. प्रत्येकाची नाही, पण एक डिपार्टमेंटची ओळख करून द्या आणि ते डिपार्टमेंट नक्की काय काय करतं ते तुम्ही मला सांगा. कुठून सुरुवात करूया? इथून आपण इथून सुरुवात. येस. हा आमचा डिस्पॅच डिपार्टमेंट आहे. म्हणजे आलेली ऑर्डर इथे आल्यानंतर यांच्याकडे येते. इथून मग पुढं ज्या डिपार्टमेंटला डिवाइड केली जाते. तर आमचा डिस्पॅच डिपार्टमेंट आहे. ही आहे संजीवनी, ही आहे अनिता. नमस्कार. तसंच त्याच्यानंतर मग आमचं हे पॅकेजिंग युनिट. इथं म्हणजे आलेले लोणचं पॅकेजिंग झाल्यानंतर इथून जी ऑर्डर असते ते इथून पॅक होऊन जाते. जे प्रत्येक ऑर्डर वेगवेगळी असते तसं याला स्टिकर लावणं किंवा लाडू पॅक करणं हे इथं काम केलं जातं. हे पॅकेजिंग युनिट आहे.
ओके. तर आता या सगळ्यांना तुम्ही शिकवलंय की ही हो. प्रोसेस कशी असते? नाही, ह्यांना सगळ्यांना शिकवलं जातं. आधी आल्यानंतर 3 दिवस ट्रेनिंग पिरियड असतो. म्हणजे 3 दिवस त्यांना वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये शिकवलं जातं. पॅकेजिंग, प्रोसेसिंग आणि लेबलिंग वगैरे त्याच्यामध्ये टाकलं जातं. त्याच्यामध्ये त्या जी लेडीज व्यवस्थित काम करू शकते त्या लेडीजला आपण तिथं फायनल करून टाकतो. व्हेरी गुड. मला सगळ्यात आवडीचं डिपार्टमेंट माझं हे. मी मगाचपासून जेव्हापासून मी आले मी फक्त हो. इथे उभी होते. हे आपलं हातावर कटिंग केलेलं, म्हणजे गावाकडे ज्या टाईपचं लोणचं बनवतात, अडकित्त्यावर कट करून जसं बनवतात त्या पद्धतीचं हे लोणचं आहे. म्हणजे गावरान लोणचं आमचं हे सगळ्यात स्पेशल लोणचं Exactly, आहे हो. आंब्याचं. हे आम्ही हँड प्रोसेसनं जास्त करून केलेलं, म्हणजे याच्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल, प्रिझर्वेटिव्ह काही वापरत नाही. आणि हे लोणचं आम्ही माठात मुरवतो आणि नंतर ते पॅकिंगला घेतो. म्हणजे सगळे इथे माठ ठेवले, हा. त्याच्यात लोणचं मुरवलं मुरवलं जातं, जातं. नंतर ते बॉटलमध्ये पॅकेजिंग केलं जातं. तरी काय त्याची काय एक्सपायरी डेट देता तुम्ही? किती महिने? 8 मंथ देतो. ओके. 8 महिने ते राहतच, पण तसंही ते लोणचं वर्षाच्या पुढेच राहतं, पण आपण एक्सपायरी डेट 8 महिने देतो. ओके. हँडमेड मसाले बऱ्याच कारणांसाठी फेमस आहेत किंवा स्पेशल आहेत. मला सगळ्यात एक महत्त्वाचं कारण सांगायचंय ते म्हणजे तुमचं पॅकेजिंग. तुमचं पॅकेजिंग लांबूनही ओळखलं किंवा कोणीही दाखवलं लांबूनही तरी ओळखता येतं की हे हँडमेड मसाले आहेत. त्याच्यावर खूप मेहनत घेतली आणि ही मेहनत मला इथे दिसते, कारण का छोट्या छोट्या पॅकेजिंग पासून त्या झाकणावर नाव लिहिण्यापर्यंत, सेम हँडरायटिंग ठेवण्यापर्यंत सगळं तुम्ही करता. हे डोकं कोणाचं आणि ही आयडिया कोणाची? ऍक्च्युली ही सगळी आयडिया माझ्या मिस्टरांची आहे. म्हणजे ते सगळं पॅकेजिंग वगैरे काय मॅन्युफॅक्चरिंगचं काही असेल, मार्केटिंगचं, तर ते सगळं बघतात. पॅकेजिंगचं सगळं त्यांची आयडिया. अगदीच. या डिपार्टमेंट बद्दल प्लीज सांगा. हे सीलिंग डिपार्टमेंट आहे. म्हणजे पॅकेजिंग होऊन आलेल्या बॉटल इथं सील केल्या जातात. ह्या 2 प्रकारच्या आहेत. एक प्लास्टिक मध्ये येतं आणि एक काच बॉटलमध्ये. हो. ह्याला सीलिंग केलं जातं इथं. 2 ह्याच्यामध्ये लाडूला रॅप केलं जातं, लाडूला पण सील केलं जातं इथं. आणि मग इथून माल डिस्पॅच होऊन हँडमेड गोडाऊन आहे आपलं, एक दुसरं गोडाऊन आहे, त्या गोडाऊनला तो माल जातो. मॅम, आता हे सगळं मानवी म्हणजे त्या याच्यातून बनवलं गेलं की ते चुका होण्याच्या खूप हो. शक्यता आहे. ते मशीन नाही वापरल्या तुम्ही पॅकेजिंगसाठी, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे की काही गोष्टी तुम्ही हातानेच सील करतायत हो. किंवा पॅक करतायत. कुठेतरी चूक होण्याची शक्यता असते, लिकेज होण्याची शक्यता असते. तो किती प्रेशर असते किंवा ते प्रेशर कसं हँडल ते करतात? प्रेशर म्हणजे प्रत्येक माल तयार झाल्यानंतर जेव्हा प्रोडक्शन मध्ये तो माल तयार होतो, त्याच्यानंतर तो टेस्टिंगला आमच्यापर्यंत येतो, माझ्यापर्यंत येतो. R&D डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे जातो. म्हणजे खूप लोक चेक करतात त्याला. चेक केल्यानंतरच तो माल पॅकेजिंगला इकडे येतो. ओके. म्हणजे चूक होण्याची काही चूक होण्याची शक्यता नाही. शक्यता आणि ज्या लेडीज आहेत त्याही एकदम कटाक्षाने म्हणजे व्यवस्थितच काम करतात. प्रत्येक गोष्ट त्यांच्या हाताखालून जाते. त्यांना काही चुकीचं वाटलं तर त्या येऊन सांगतात. ओके. आता एक हे डिपार्टमेंट आहे. हे चटण्यांचं, मसाल्यांचं आहे. जसं की ते लोणच्याचं होतं तसं हे चटणी आणि मसाल्यांचं पॅकेजिंग आहे. इथून पॅकेजिंग मसाले पॅक होऊन इथं येतात. इथं स्टिकर लावून मग त्या ऑर्डरला जातात. ओके. तर चुका होण्याची शक्यता असते, पण ते अगेन जेव्हा आता हे गुळपट्टी आहे ना ही. हो, गुळपट्टी आहे. हा, तर गुळपट्टी समजा पॅकेजिंग किंवा इथे ट्रॅव्हलिंग मध्ये तुटत जरी असेल तरी जे कस्टमर आहेत ते इतके हायपर नाही होत. आणि हा जो माल आहे असाच जातो, हे तुटत नाहीये. म्हणजे फक्त पॅकेटमध्ये जाते ते तुकडा असतो, हे तुटत नाहीये. त्यामुळे कस्टमर पर्यंत आहे असाच माल प्रत्येक गोष्ट जाते. आणि आपला माल जो आहे तो फ्रेश टू फ्रेश भरला जातो. म्हणजे आठवड्याला जेवढा लागणार आहे तेवढाच ऑर्डर माल बनवून तो पॅक केला जातो. नेक्स्ट डिपार्टमेंट आहे अगेन मसाल्यांचंच आहे ते डिपार्टमेंट. मसाले भरण्याचं म्हणजे जो प्रोडक्शन मध्ये मसाला जो तयार होतो, आज जसं ह्यांची ऑर्डर असेल, जशी रिक्वायरमेंट असेल तसा ह्यांचा मसाला पॅक केला जातो. इथून पॅक करून तो स्टिकर लावण्यासाठी पलीकडे जातो. ओके. तो ह्या हातानेच भरतात किंवा ह्यांना काही वाटलं तरी जसं तुम्ही बोललात की काही असू शकतं का, तसं ह्या प्रत्येक महिलेची नजर त्या मसाल्यामध्ये असते. वेगळं काही वाटू शकत नाही. त्यांच्या हाताखालून म्हणजे एक मसाला जर बनला ना तो कमीत कमी 10 लेडीजच्या हाताखालून तो मसाला जातो. ओके. आणि स्त्रिया मसाल्यांमध्ये कधीही चुकत नाही. त्यामुळे त्यांना कलर वेगळा दिसला, जर असं वेगळं काही दिसलं तरी ते आमच्यापर्यंत लगेच पोहोचतं की ह्याचं काहीतरी बॅच मध्ये फरक आहे, चेंज करा. मी तुम्हाला माझा पुढचा प्रश्न हाच होता की हँडमेड मसाले हे ओळखले जातात त्याच्या स्वादासाठी किंवा त्या चवीसाठी ओळखले जातात. गावरान पद्धतीचं जे आपण लोणचं म्हणू किंवा चटणी म्हणू कुठेही नाही मिळत. ते हँडमेड मसाले त्यासाठी फेमस आहेत.
ही चव मेंटेन करण्यासाठी तुम्ही काय करता? कारण का चव मेंटेन करणं तितकंच खूप आपला प्रेक्षक आहे जो चोखंदळ आहे, हो. तो हँडमेड मसाले जर निवडतोय तर नेक्स्ट टाइम जर आवडलं, पुन्हा आले आणि टेस्ट बिघडली किंवा वेगळी वाटली तर ते कदाचित नाही बाय करणार. तुम्ही किती ते सांभाळता? ऍक्च्युअली कसं आहे, आम्ही जास्त जोर याच्यावरतीच दिलेला आहे की आम्ही लोकांना कसं प्युअर आणि हँडमेड कसं घालता येईल. म्हणजे आम्ही जे मसाले बनवतो ते सगळे हँड प्रोसेसनच बनवतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल, प्रिझर्वेटिव्ह काहीच टाकत नाही. डंकावर कुटले जातात. डंकावर कुटण्याचं कारण असं की जे डंकावर कुटल्यामुळे त्याचं जे अरोमा असतो, त्याचं जो कंटेंट असतात ते जळत नाहीत. मशीनवर जेव्हा आपण तो मसाला दळतो तेव्हा त्याच्यातले कंटेंट जळून जातात, त्याचा सुगंध जास्त वेळ टिकत नाही. हा ठराविक टेम्परेचरला, म्हणजे डंकामध्ये एक मसाला टाकला तर तो एकाच टेम्परेचरला कुटला जातो, त्यामुळे त्याच्यातला अरोमा आहे असाच राहतो. तो तुम्ही 8 महिन्यानं मसाला खाल्लात तरी तो सेम टेस्ट लागणार. आणि जर त्याची टेस्ट तुम्ही म्हणत असाल तर आम्ही प्रत्येकाच्या बॅच तयार केलेल्या आहेत. म्हणजे जर 40 किलोची बॅच आहे तर 40 किलोच्या बॅचला एवढाच मसाला, एवढंच सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तेवढेच टाकायचे. ते प्रत्येक लेडीजला, प्रोसेसिंग मधल्या लेडीजला माहीत असतं. आणि त्याच्यानंतर परत 2-3 ठिकाणी टेस्ट केले जातात, खाऊन बघितलं जातं. त्यामुळे त्याची टेस्ट तुम्ही आजही खाल्ली, उद्याही खाल्ली किंवा तो मसाला तुम्ही 1 महिन्याने जरी घेतलात तरी तो सेमच लागणार. अगदीच. आणि आपण आता इथे येणार आहोत जिथे लोणचं आणि मुरांबा यासाठी विशेष हे डिपार्टमेंट आहे. या डिपार्टमेंट बद्दल काय सांगाल? हे सगळं म्हणजे हा जो पूर्ण टेबल आहे लोणचं पॅकेजिंगचा आहे. याच्यामध्ये लोणचं वजन आणणं, माठातून वतून घेणं, त्याच्यामध्ये वजन करणं ॲक्युरेट, त्याच्यावरती तेल घालणं. काही लोणच्यांना तेल लागतं, काही लोणच्यांना नाही लागत. गोड लोणची असतात त्यांना नाही लागत. त्याचं ॲक्युरेट वजन करणं, प्रेस करणं, कारण त्याच्या फोडीवरती राहिल्या तर बुरशी पकडते, म्हणून त्याला प्रेस करून ऑइल टाकलं जातं. मग झाकण लावून मग सिलिंगसाठी पुढे ते जातात पॅकेज. आणि हे सगळं हे लक्षात राहतं तुमच्या? हो, ह्याच्यावरती आपण बॅच नंबर टाकतो. ओके. किती किलोचा माठा आहे, म्हणजे एका माठामध्ये जर 10 किलो बसलंय लोणचं तर 10 किलो वजन, बॅच नंबर, डेट सगळं त्याच्यावरती आपण टाकून देतो. असे किती हे आहेत माठ? हे 400च्या पुढे आहेत ऍक्च्युली, इथं आहे आणि गोडाऊन पलीकडे का. अच्छा. आता सध्या हे नवीन लोणचं येण्यासाठी आता आपण ते ठेवलेले आहेत. खूप मस्त. हा फक्त फॅक्टरीचा एक भाग झाला. दुसरा भाग चला दाखवते. इतकी फॅक्टरी तुम्ही आम्हाला दाखवली. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे या फॅक्टरीचा हायजीन. सगळ्यांना ड्रेस कोड आहे, येल्लो साडी, येल्लो ड्रेस, त्यांचं ब्राऊन एप्रॉन आहे, मास्क आहेत, हँड ग्लोव्ज आहेत. हे कशा पद्धतीने जपताना हायजीन कशी मेंटेन करता? म्हणजे आपण हायजीन केल्याशिवाय पण कस्टमर आपल्याकडे येत नाही. कस्टमरला आता पहिली जे आहे ते हायजीन पाहिजे असतं. आरोग्याकडं कस्टमरच्याकडं खूप लक्ष असतं, त्यासाठी आपण हायजीनवर जास्त कटाक्षाने लक्ष देतो, जेणेकरून कंटिन्यू आमचं झाडणं, म्हणजे हाऊसकीपिंगसाठी 5 लेडीज असतात. 5 लेडीज कंटिन्यू 2-2 तासाला झाडणं, पुसणं हे कंटिन्यू त्यांचं चालूच असतं. आणि महिलांनी स्वतःच आपली जबाबदारीने काम करणं, की हायजीन म्हणजे आल्यानंतर हँडवॉश करणं किंवा भरताना व्यवस्थित कपडा व्यवस्थित वापरणं, हे महिला स्वतःच करतात जास्त. अगदीच. आणि जेव्हा मी या फॅक्टरीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं, पहिली गोष्ट तीच जाणवली, हायजीनची. कारण का कुठेही उगाच कचरा नाही ठेवलाय, उगाच काही भरून नाही ठेवलंय. जे आहे सुंदर स्वच्छ पद्धतीने पॅक करून ठेवलंय. आणि ही सगळ्यात चांगली गोष्ट. याला म्हणजे अगेन स्त्रिया खूप प्रमाणात असल्यामुळे स्त्रियांना घर स्वच्छ ठेवण्याची सवय आहे. आणि जर 12 तास इथे काम करायचं आहे, घरापेक्षा कमी नाहीये. आणि आपण जे बनवतो ते खाण्याचेच पदार्थ बनवतो, ते जर स्वच्छ असतील तरच आपलं आरोग्य नीट राहणार. त्यामुळं महिला त्याचं व्यवस्थित काळजी घेतात. अगदीच. खूप मस्त. म्हणजे आता आम्ही शूट करतोय म्हणून मसाले कुटण्याची जी मशीन आहे त्याचा आवाज बंद करण्यात आलाय. पण मॅम असह्य झालेला एका मोमेंटसाठी की नाही ऐकू शकत. मी बाहेर आले. किती तास चालू असते ती मशीन? सकाळी आपली कंपनी 9ला चालू होते, पण आवरण्यात ह्याच्यात 10 वाजता 10 नंतर जे डंक चालू होतात ते संध्याकाळी 6:30 पर्यंत डंक चालू असतात. म्हणजे या सगळ्या स्त्रिया कंटिन्यू ऐकतात आणि काही नाही, म्हणजे त्यांना ही सवय झालेली आहे आणि याच्यावरती मसाला कंटिन्यू चालू असतो आणि एकही दिवस सुट्टी नसते, कंटिन्यू चालू असतं. म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार, जर तुम्ही मसाल्याच्या दुकानात गेला असाल तर तो आवाज एका मोमेंट नंतर आपल्याला असह्य होतो. या स्त्रिया 5 ते 6 तास तो आवाज कंटिन्यू सहन करतात. खरंच कमेंडेबल आहे. आणि इथे
सगळ्यांचं आवडीचं डिपार्टमेंट आहे हे. इथे चकल्या, अनारसे, चिवडा, शंकरपाळी हे सगळं बनवलं जातं. सगळं दाखवते, चला बघूया. तर हे आहे अनारसे डिपार्टमेंट, अनारसे बनवण्याचं. याच्याबद्दल काय सांगा? अनारसे आपण माहिती आहे पूर्वीच्या, आता हल्लीच्या काळामध्ये अनारसे हा कोण प्रकार बनवत नाही. पण आम्ही जो अनारसा बनवतो, आम्ही स्वतः पीठ तयार करतो आणि त्याच्या तुपातले अनारसे म्हणजे तुपामध्ये भिजवून वगैरे आम्ही ते अनारसे बनवतो. अनारशाची मागणी म्हणजे आम्ही मसाल्यांमध्ये जास्त फोकस करत होतो, पण दिवाळीला 1-2 वेळा आम्ही ट्राय केलं, तर ते खूप चाललं की लोकांची मागणी वाढली. मग ते मी आता दिवाळी सोडून कंटिन्यू वर्षभर ते अनारसे, बाकी फराळ असेल, कंटिन्यू चालू असतं. म्हणजे मी आता हिच्याकडे बघते, फक्त 19 ग्राम पीठ घेतलं जातं. तेच पीठ पुढे तिने हो. 20 ग्राम पण असेल तरी ती काढून घेते. हे काय टेक्निक आहे? म्हणजे काय होतं, साईज न छोटा मोठा अनारसा झाला हा. की मग ते आपल्याला पॅकेजिंगला प्रॉब्लेम येतो, एकसारखा दिसत नाही. त्याच्यासाठी आपण वजन करून एक ॲक्युरेट गोळा घेतो आणि त्याच पद्धतीनं अनारसा थापला जातो. वा, व्हेरी गुड. पुढे हे अनारसे नंतर इथे हे तळण्याचं युनिट आहे. हा, आणि अनारशाला इकडे फ्राय केलं जातं, म्हणजे तळलं जातं. हे पुढे चकली चकलीचं unit, चकलीचं युनिट आहे. ही चकली आहे, ही आपली साधी चकली म्हणजे भाजणीची चकली आहे. भाजणी वगैरे आपणच काढतो, आपणच दळतो आणि आपल्याच ह्याच्यामध्ये चकली बनवली जाते. चकलीची टेस्ट म्हणजे लोकांची एवढी मागणी वाढली की आम्हाला चकलीसाठी मशीन घ्यावं लागलं. आधी आम्ही हाताच्या सोऱ्यानंच करत होतो, पण ते मागणी वाढल्यामुळे आम्हाला ते मशीन घ्यावी लागली. अगदीच. पण साईज मॅटर करतं आणि त्याचं थिकनेस मॅटर. थिकनेस आणि जे हे चकलीला जे काटे येतात, हे वाले काटे पाहिजेत. काटे पाहिजेत, प्लेन नकोय. आणि चकली आतपर्यंत कुरकुरीत हवी आहे आपल्याला. आणि ही जी चकली तुम्ही खाल ना, दाखवू तुम्हाला, ही चकली तुम्ही खाऊन बघा, खूप छान आहे. अशी तुटली पाहिजे. आवाज येतोय का? खरंच छान. घ्या. पुढचं डिपार्टमेंट काय? हे आता सध्या चिरोटे चाललेले आहेत. चिरोटे म्हणजे जे खाजा पण बोलतात त्याला, गोड असतात. त्याच्यामध्ये पाकामध्ये आधी तळून घेतात, फ्राय करतात आणि नंतर त्याला पाकामध्ये टाकतात. त्याला तुपामध्ये साठा लावतात. ते त्या साईडला आहे बघा. इतकं मोठं आहे मॅम. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा स्त्रिया नवीन भरती होतात तर काय बेसिसवर होतात? कारण काय सगळ्या स्त्रिया गरजू आहेत, त्यांना गरज आहे स्वतःचं एक इन्कम आली पाहिजे स्वतःच्या बँकमध्ये, आणि त्यामुळे त्यांचं घर चालतं, ते घर चालवतात. तर जेव्हा स्त्रिया तुमच्याकडे येतात गरजू की आम्हाला काम हवंय, काय क्रायटेरिया असतो तुमचा, किंवा कसं तुम्ही त्यांना कामावर घेता? म्हणजे महिलांना सगळं आपलं जे आहे उद्योग, तो ते असं आहे की जे महिला घरात जे बनवतात तेच आपल्याला इथं बनवायचे. त्याच्यासाठी वेगळं असं काही नाहीये. आणि प्रत्येक लेडीज मध्ये ते स्किल असतंच की मसाले बनवणे म्हणा, चपाती लाटणे म्हणा, किंवा चकली, शंकरपाळी, दिवाळी फराळ बनवणे, हे सगळ्या लेडीज मध्ये असतं. पण आल्यानंतर ते लेडीज म्हणजे आम्ही जास्त करून थोड्याशा म्हणजे 30-35 वयाच्याच लेडीज घेतो की जेणेकरून त्या लेडीजला थोडासा अनुभव असेल. मग आल्यानंतर त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. ज्या इच्छुक लेडीज प्रोसेसिंगमध्ये, ज्यांना बनवण्याची आवड आहे खाद्यपदार्थ वगैरे, तर त्यांना आम्ही प्रोसेसिंगमध्ये घेतो. ज्यांना पॅकेजिंग खूप शिकलेल्या आहेत, थोडंफार त्यांना कळतं, तर त्यांना आपण पुढच्या डिपार्टमेंटमध्ये टाकतो. अगदीच. आता हे डिपार्टमेंट कोणतं आहे? हे सगळं प्रोसेसिंगच आहे. पण त्या साईडला आपण सगळे मसाले फ्राय म्हणजे मसाले भाजणे, बेसन पीठ भाजणे, कांदा भाजणे, मिक्सरमध्ये मसाले फिरवणे वगैरे सगळं त्या साईडला केलं जातं. ही सुरुवात 2021 मध्ये हँडमेड मसाले प्रेक्षकांच्या भेटीला आलं किंवा तुम्ही मार्केटमध्ये आणलं. इतकं मोठं मार्केट असताना इथं अजून प्लेयर्स आहेत जे अजून अशा प्रकारचे मसाले मार्केटमध्ये आणतात. कधीतरी काय होतं, आपलं चांगलं दाखवण्यासाठी दुसऱ्यांना वाईट लेखतात. तुमच्यासोबत हा अनुभव आला आणि ते मेंटेन करण्यासाठी हँडमेड मसाले काय करतं? म्हणजे असा तर अनुभव नाही आलेला. सध्या काय माहिती, मार्केटमध्ये हँडमेड असं कोण देत नाहीये. जे कोण देत आहे ते सगळे मशीन मेडच देत आहेत, किंवा जे प्युरिटी कोण देत नाहीये. सगळ्यामध्येच म्हणजे असं मी सांगू शकत नाहीये ठामपणे. पण हँडमेडमध्ये काम करणारे बरेचसे आम्हाला हे नाही, कॉम्पिटिटर नाहीयेत जास्त. थोडेफार आहेत
पण आम्ही जो देतो त्याच्यासाठी आम्ही म्हणजे प्युअर देण्याचा, म्हणजे आम्हाला नफा तोटा ह्याच्याकडे आमचं लक्ष नाहीये. आम्हाला फक्त लोकांना प्युअर खायला घालायचंय. म्हणजे कस्टमर आपल्याला एकदा पकडला की तो आपला हँडमेड चव खाल्ली हँडमेडची की तो दुसरीकडे कुठेही जाणार नाहीये. त्यामुळे आम्ही फक्त प्युअर लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा खूप प्रयत्न करतो. अगदीच. आणि ना नेहमीच असं जगात म्हटलं जातं की खूप स्त्रिया जेव्हा एका छताखाली काम करतात तेव्हा त्या भांडत असतील, खूप बडबड करत असतील. इथे मला तसं काहीही वातावरण दिसत नाहीये. खूप छान मिळून मिसळून सगळ्या स्त्रिया एकमेकांची मदत करत काम करतायत. काय संस्कार केलेत किंवा काय शिकवलंय? म्हणजे कसं आहे, आल्यानंतरच जेव्हा महिला इथं येतात, आल्यानंतर त्यांनी पहिली बॅग ठेवायची आणि प्रार्थनेला बसायचं. मन एकदम शांत करून घ्यायचं. म्हणजे की डोक्यात कोणता घरचा विचार ना इथला कोणाचा विचार करायचा. प्रार्थना करायची. प्रार्थना झाल्यानंतर त्यांचं दिवसभराचं शेड्यूल सांगितलं की प्रत्येकीला माहित असतं आपल्याला हे काम करायचंच आहे. त्यामुळं एकमेकींशी वाद घालणं, बोलणं किंवा होत नाही त्यांचं. आणि जरी झालंच तर थोडंफार होतच लेडीज म्हटल्यानंतर, मग आपण त्यांना बोलवून समजवून मिटवून मोकळं करून द्यायचं. त्यामुळे कोणी कोणाशी आबोला धरून काम नाही करायचं. आज सांगतानाच मी सांगते की एकदम शांततेत आपण जे बनवतोय पदार्थ ते लोकांपर्यंत जाणार आहेत. तुम्ही जे तुमचे विचार त्या पदार्थात उतरणार आणि ते लोकांच्या पोटात जाणार. त्याच्यामुळे तुम्ही फ्रेश मूडनं आणि एकदम छान काम केलं तर तो लोकांपर्यंत तुमचं ते पोचेल आणि तुमच्या हाताचं लोकांना आवडेल. अगदीच. आणि हे हँडमेड असल्यामुळे कधीतरी जर तुम्ही असं म्हणताय की चुका होत नाहीत, म्हणजे मसाल्याच्या चव किंवा लोणच्याची चव तशीच राहते किंवा आम्ही मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. कधीतरी जे घेणारे असतात, कस्टमर असतात, त्यांच्याकडून कधीतरी कंप्लेंट येत असेल की आम्हाला मसाला नाही आवडला, आधीसारखा नव्हता, चकली आधीसारखी कुरकुरीत नव्हती. हे प्रेशर कसं हँडल करता? कस्टमर तर आपल्यासाठी देव माणूस आहे. त्यामुळे आम्ही कस्टमरचं ऐकून घेतो. ऐकल्यानंतर आपल्या कोणत्या बॅचमध्ये फॉल्ट आहे किंवा कस्टमरनं सांगितलं ह्या डेटला मी ही गोष्ट घेतली होती, मला आवडली नाही, तर कस्टमरला आपण प्रथम तर आपण त्या कस्टमरला रिटर्न देतो किंवा आपण त्याची माफी मागून किंवा आपण दुसरं प्रोडक्ट त्यांना देऊन टाकतो. पण त्यानंतर आपली पुढचं काम असतं की कोणत्या बॅचमध्ये प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे, ते नंतर मग खूप चेक केलं जातं आणि कस्टमरला एकदम शांततेत समजून मग आपण त्यांना हे करतो. अगदीच. आणि मी आता जे प्रोडक्ट मॅनेजर आहेत स्मिता, त्यांच्याशी मी खूप गप्पा मारल्यात. आता मला या सगळ्या स्त्रियांशी गप्पा मारायच्या. त्यांची एखादी गोष्ट असेल, त्यांची काही स्टोरी असेल. महिला दिन आहे, या महिलांच्या मनात नक्की काय सुरू आहे ते मला जाणून घ्यायचंय आणि त्यासाठी चला सुरू करूया. जसं मी तुम्हाला सांगितलं, हँडमेड मसाले या फॅक्टरीमध्ये आली आहे आणि इथे बऱ्याच स्त्रियांशी मी त्यांची गोष्ट जाणून घेणार आहे. तर आता माझ्यासोबत या फॅक्टरीचे सुपरवायझर आहे, सुपरवायझर सुषमा. कसे आहात? छान, मस्त. महिला दिन आहे, तुम्हाला महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. काय सांगाल, इतक्या स्त्रियांना सुपरवाइज करताय, किती स्ट्रिक्ट आहात? स्ट्रिक्ट तर खूप नव्हते, आता झाली आहे मी स्ट्रिक्ट. आता मला 7 वर्ष झाले इथं जॉईनिंग होऊन. मी सुरुवातीला जेव्हा इथं आले ना तेव्हा मी सिलिंगचं काम केलंय. जे लोणचं बॉटल सिलिंग होतात ना तिथं माझी जॉईनिंग झालं होतं, सुपरवायझरसाठी नाही. मग मी तिथं त्या बरण्यांवर नावं टाकत होते ना. मी जे सुपरवायझर करते तिथं अजून एक लेडीज होत्या दुसऱ्या, ज्या ते हे काम करत होत्या, म्हणजे वेट करणं, मसाले पूर्ण जे काय आहे ते सगळं त्या करत होत्या. मग त्या जेव्हा गैरहजर राहायच्या ना, मग तेव्हा त्यांचं काम मी करायचे तिथं, नाही का. आणि ऍक्च्युली माझं हँड रायटिंग खूप छान आहे ना, त्याच्यामुळं मी इथपर्यंत आले असं मला तरी वाटतंय. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ते जॉईनिंग सोडूनच दिलं, म्हणजे त्या गेल्या. मॅडम होत्या स्मिता मॅडम, ज्यांना मी आहे ना आता खूप इतकं हे करते ना की त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय या सगळ्या गोष्टीसाठी. आणि मग नंतर हळूहळू जे महिलांना त्यांचं आल्यानंतर प्रार्थना घेणे, त्यांचं प्रेझेंटी घेणे, प्रेझेंट अब्सेंट सगळं माझ्याकडेच असतं. मग नंतर जे रोजच्या कामाचं रुटीन आहे ते महिलांना सांगणे, हे सगळं सध्या आता मी करते. थोडी आमची परिस्थिती कठीण होती जेव्हा मी हँडमेड मसाले जेव्हा जॉईन केलं. ॲक्च्युली माझे मिस्टर एक्सपायर झालेत. आता माझी 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मग ते तेव्हा लहान होते, मुलगा आणि मुलगी स्कूलमध्ये जात होते आणि तेव्हा मला खूप गरज होती कामाची. आणि तेव्हा मग मी इथं विचारायला आल्यानंतर मला तेव्हा जॉब झाला. तेव्हा मी खूप म्हणजे सिलिंगचं पण केलं, हाऊसकीपिंगचं पण थोडंफार म्हणजे मी काम केले असं, म्हणजे इथंच खूप असं म्हणजे स्ट्रगल करून मी इथपर्यंत पोहोचली. त्यामुळं मलाच विश्वास बसत नाही की मी इथपर्यंत कशी काय आले. किती छान. पण तरी स्त्रियांसाठी किती महत्वाचं असतं स्वतःसाठी पैसे कमवणं आणि घर चालवणं. खरंच म्हणजे आता अनुभव आलाय त्यानुसार तरी खूप महत्वाचं आहे. आणि तर वहिनींचा सपोर्ट
इतका आहे ना मला की मी कधीच विचारणार. इतक्या चांगल्या पूर्ण सगळ्या कामानुसार जे काय म्हणून मी त्यांच्या सोबत असल्यासारखं त्यांचं प्रत्येक हँडल करते. जे काय काम ते सांगतात पण, आणि असं पण नाही की ओरडून आडून सगळं समजून सांगण्यासारखं असतात. खूप एक मॅडम म्हणून त्या कधीच वागत नाहीत आमच्याशी. खूप छान. पण इतकी मुलं लहान असताना इथे पाऊल ठेवलं, आता मुलं जरा मोठी झाली असतील. हा, आता मुलगा आहे, जॉब करतो. मुलगी कॉलेजला आहे. ऍक्च्युली मुलगी लहान होती 7th मध्ये आणि मुलगा 9th मध्ये होता. किती अभिमान आहे त्यांना त्यांच्या आईचा. हा, खूप अभिमान आहे. म्हणजे त्यांना वाटते मम्मी तू आता इथपर्यंत, आम्हाला मुलग्याला खूप म्हणजे जाणीव आहे. त्याला थोडा म्हणजे शिकायला पुढे तो नाही केला, त्याच्यावर थोडी जबाबदारी पडल्यामुळं तो पण सध्या जॉबच करतोय. मुलगीला शिकवतोय आम्ही. अगदीच. आणि अशा स्त्रिया, अनेक स्त्रिया या एका छताखाली काम करतात. बरं, सुपरवायझर आहेत म्हणजे या क्लासरूमच्या मॉनिटर आहेत. सगळ्यात जास्त मस्तीखोर बाई कोण येते, खूप जास्त मस्ती करते अशी कोण आहे याच्यामध्ये? लेडीज मध्ये का? सगळ्या चांगल्याच आहेत तशा, मस्तीखोर कोण नाहीयेत. छान आहेत म्हणजे सगळ्या एक साथ काम करणाऱ्या. सगळ्यात लहान कोण आहे किंवा सगळ्यात सिनियर कोण आहे? सिनियर आहेत जाधव मावशी. मग आपण जाधव मावशींसोबत गप्पा मारूया. जाधव मावशी, आम्ही येतोय. ओ जाधव मावशी थांबा. तर या आहेत या गृह उद्योगाच्या सगळ्यात सिनियर जाधव मावशी. कशा आहात? छान आहे ना. फक्त हसतात त्या. बरं, महिला दिन आहे, तुम्हाला महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. काय काम करता तुम्ही इथे? ते सगळं काम, चकलीचं भाजणी वगैरे काढायचं सगळं आमच्या मालकीनींनी सांगितलेलं आहे. त्यामुळं आपण हो, आवाज तुम्ही सगळं कमी, आवाज कमी. ओरडता तुम्ही या सगळ्या बायकांना? कोणत्या आवाजात ओरडतात त्या आवाजात बोला. पण जाधव मावशी खरंच खूप छान आहेत. मला सांगा, तुम्ही इथे कधी आलात, कधीपासून आलात? 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाली? 10 वर्ष झाले. आम्ही तिकडे असतानाच आलेला आहे. तिकडे कंपनी होती ना, तेव्हाच आलेला आहे. म्हणजे इथं आल्यानंतर तिथला पुढचा होता. तिथनं नंतर मग मालकाने हे घेतलं, डंक आणले, डंकावरती काम केलं. नंतर मग आमच्या मालकिनीला सांगितलं फराळाचं, मग ते फराळाचं चालू केलं. तसं मग चकलीवच आहे. ताई, किती महत्वाचं असतं एखाद्या स्त्रीने पैसे कमवणं? किती महत्वाचं असतं? हो, खूप. काय काय बदल होतात? सगळं म्हणजे सगळं बदल होतं. तुम्हाला आठवतं जेव्हा पहिल्यांदा पगार आलेला तुमच्याकडे? हो. काय केलेलं त्या पगाराचं? घरात थोडं असतं का, भरपूर असतं घरी ना. मालक असतो, मुला शिक्षण भरपूर. 40 वर्ष म्हणजे लग्न झालं तिथं बसून कष्टच करीत आहे. भरपूर चांगलं आहे, माहेरी चांगलं. का रडताय? वुमेन्स डे आज, तुम्हाला रडवायला थोडी ना आली आहे. इतके कष्ट केले म्हणून आज आपण दिसतोय. इतके कष्ट केलेत तुम्ही. या एका छताखाली इतक्या स्त्रिया काम करतायत, त्यातल्या तुम्ही एक आहात. तुमच्याकडे दर महिन्याला पैसे येतात. तुमच्याकडे दर महिन्याला तुम्ही कष्ट केलेले पैसे येतात आणि तुम्ही घरी देता. कष्ट कोणाला चुकलेत सांगा? मग भरपूर सगळ्यांना भरपूर. पण तुम्हाला आठवतंय त्या पगारातून कधी स्वतःसाठी काही घेतलंय? नाही का? असंच आपलं घरचं नाही का, मुलं लहान, शिक्षण, ह्याला पैसे लागतात, त्याला पैसे लागतात. पण आता आम्हाला एक प्रॉमिस करा, पुढचा पगार आला तर स्वतःसाठी काहीतरी घ्याल. काय घेऊ? काही घ्या. वहिनी आहेत ना हा, आमच्या. वहिनी आहेत. वहिनींना सांगते एक्स्ट्रा पगार द्यायला. पण स्वतःसाठी काहीतरी घ्या. घेईल ना. नक्की नक्की नक्की. आता या सगळ्या बायका ज्या तुमच्यावर हसत होत्या मगाशी, तुमच्याकडे माईक आला म्हणून, आता कोणाकडे जाऊ मी सांगा? रेश्मा मॅडम. रेश्मा मॅडम कडे जाऊ मी? हा. डन, चालेल. तर या आहेत रेश्मा मॅडम. रेश्मा, तुम्ही काय करता इथे? मी प्रोडक्शन मध्ये सुपरवायझर करते. सगळ्या महिलांकडे लक्ष, मसाले चेक करणे वगैरे हे सगळं काम बघते मी. स्ट्रिक्ट टेस्ट तू? नाही. हो, म्हणून जे ज्या हक्काने पाठवलं त्यांनी मला इथे, त्यांना बरं, सगळ्यांची फेवरेट. वाव. पण मला सांग, सुरुवात कशी झाली, या इथे पाऊल कसं ठेवलं आणि ही जर्नी कशी सुरू झाली? ऍक्च्युली मी पहिलं ऑफिसमध्ये काम करत होते वरती, तर तिथं मी 1-1.5 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर माझ्याकडनं काही चुका झाल्या, त्याच्यामुळे मग मी 1-2 महिने म्हणजे गॅप घेतला होता ऑफिसला.
पण स्मिता मॅडम आणि विशाल सर यांनी फोन म्हणजे मी त्यांना म्हणलं की मला परत जॉईनिंग व्हायचंय, परत असं होऊ शकणार नाही चुका, म्हणून स्मिता मॅडम आणि विशाल सरांनी मला परत संधी दिली इथं ऑफिसमध्ये जॉईनिंग व्हायची. तेव्हापासून मी आता मला इथं 4 वर्ष झाले. 4 वर्ष झालं मी प्रोडक्शनमध्ये स्मिता मॅडम सोबत काम करते. मला खूप छान वाटतं इथं काम करून. पण मला सांग ना, आता महिला दिन आहे, एखाद्या महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि स्वतः कमवलेले पैसे घरी खर्च करणं किती महत्वाचं आहे आणि किती छान फिलिंग आहे ही. म्हणजे स्वतःच्या पायावर उभा राहणं हे म्हणजे चांगलंच आहे, पण आपण पैसे कमवून आपण आपल्यासाठी खर्च करणं हे पण चांगलं आहे. आणि म्हणजे कोणाकडे मागावं नाही लागत, आपण आपलंच सेव्ह करू शकतो. म्हणजे आता घरी गेल्यावर की मिस्टरांना बोलायला नाही लागत की तुम्ही मला पैसे द्या, हे आणायचंय, तसं नाही. पण आपल्याकडे पैसे असल्यावर आपण आणू शकतो, घर भागू शकतो. अगदीच. रेश्मा, काय स्वप्न आहे? प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं की मला हे हवंय, मला ते हवंय, किंवा मला इथे जायचंय, तिथे जायचंय. रेश्माचं एक स्वप्न जर मी आज विचारलं तर ते काय असेल? माझं स्वप्न एकच आहे की आता म्हणजे मी इथं 4 वर्ष झालं जॉब करते, आता अजून 4-5 वर्ष इथंच मी जॉब करावा असं माझं स्वप्न. किती छान. म्हणजे खूप अपेक्षा नाहीयेत स्मिता मॅम कडे की आता काढू नका, 4 वर्ष तरी ठेवा. पण एक असतं ना, हँडमेड मसाले म्हणजे व्यतिरिक्त पर्सनल स्वप्न काय की जे पूर्ण झालं पाहिजे? पर्सनल स्वप्न माझं स्वतःचं घर ते झालं पाहिजे. त्याचं पूर्ण म्हणजे विशाल सर मला खूप मदत केली. विशाल सरांनी म्हणजे फायनान्शियल असेल कसं पण पैशाची मदत असू दे, विशाल सरांनी स्मिता मॅडमनी खूप मदत केली आहे माझ्यासाठी, माझ्या मिस्टरांना, मला, सगळ्यांनाच. पण आता जी स्त्री हा इंटरव्ह्यू किंवा हा पॉडकास्ट बघत असेल त्या स्त्रीला काय सांगशील की स्वतःच्या पायावर उभी राहा, काय बोलशील तिला? म्हणजे कसं स्वतःच्या पायावर उभा राहणं हे खूप चांगली गोष्ट आहे. आपण स्वतःच्या पायावर उभा राहिलं तर कसं आपलं घर भागू शकतं सगळं, आपण आपल्या मिस्टरांवर डिपेंड राहत नाही. खूप मस्त. आता धप्पा कोणाला द्यायचा आहे? स्वाती मॅडम. ए बाई, बाजू. तर मी सगळ्या स्त्रियांची गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करते. माझ्यासोबत कोण आहे? स्वाती पवार. स्वाती पवार, काय करता तुम्ही? मी तर परचेस मॅनेजर म्हणून आहे. रॉ मटेरियल, पॅकेजिंग जे काही असेल ते मी परचेस करते लेडीजसाठी. मी जेव्हा स्वातीशी बोलत होते तेव्हा तिच्या घरी 8 जण आहेत आणि 8 जणांचं सगळं करून तू ऑफिसला येतेस किंवा तू फॅक्टरीमध्ये येते. हो. कसा असतो दिवस, कशी सुरुवात होते? सुरुवात सकाळचं पोरांची घाई असते शाळेची, त्यांचं आवरायचं, सगळ्यांचा स्वयंपाक एवढा सगळ्यांचा करायचा, 10 वाजता परत ऑफिसला यायचं असतं. पण सासूबाई माझ्या चांगल्या आहेत, त्या सगळं ॲडजस्ट करून घेतात. तिथून इथं म्हणजे घरचं खूप टेन्शन असतं. म्हणजे वेळेस इथं आलो ना, एवढ्या सगळ्या लेडीज असतात ना की घरचं म्हणजे एखादं ठरवलेलं असलं ना ते सुद्धा मी विसरून जाते काम. इथं आल्यानंतर इथलची कामं चालू होतात आणि लेडीजमध्ये मिक्स होऊन जातात. म्हणजे 1 वर्ष झालं मी इथं काम करते. ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू देऊन पहिल्यांदा आली, आतमध्ये एंटर केलं, एवढ्या सगळ्या लेडीज होत्या, त्या माझ्याकडेच बघत होत्या. फर्स्ट डे होता. मला असं वाटतं मी इथं म्हणजे कसं एवढं सगळ्यामध्ये काम करायला. आधी जिथं केलं तिथं हार्डली 2-4 जण असायचे ऑफिसमध्ये. मग इथं आल्यानंतर एवढी सगळी लेडीज बघून नाही का थोडंसं वाटायचं कसं होईल. पण आता दुसरीकडे अपॉर्च्युनिटी पण येतात, पण इथून पायच निघत नाही, जाण्याची इच्छाच नाही आहे इथून. एवढं सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व झाले. खूप छान वाटतं. सगळ्यांनी म्हणजे मला खूप ॲडजस्ट करून घेतलं. शिंदे सरांनी पण मला खूप म्हणजे कसं परचेस मारायचं सगळं शिकवलं. आता इथून जाण्याची खरंच इच्छाच नाही आहे. खूप छान वाटतं. हा, जॉली. पण एक असतं ना की महिन्या अखेरीस एक पगार अकाउंट मध्ये येतो. ती काय फिलिंग आहे की इतकी मेहनत, 30 दिवस मेहनत केल्यानंतर महिन्या अखेरीस येतं, काय फिलिंग येते? फिलिंग म्हणजे जसं पेमेंट येतो तसं एक हे पण असतं की आधी ठरवलेलं पण असतं, मुलांची फी द्यायची आहे, रेंट द्यायचं आहे आणि त्या सगळं करून पण स्वतःसाठी एक ठरवलेलं असं मंथ एंड आहे, आम्ही सगळेजणी ठरवायचं आहे. म्हणजे तो जो पैसा आहे असतो जो स्वतःसाठी खर्च करतो तो मला घरी मागायची गरज पडत नाही. माझे मिस्टर असो काय असो, उलट त्यांना थोडंसं दिलं तर त्यांना पण भारी वाटतं, हिचं पेमेंट येतोय माझ्यासाठी, घरासाठीच म्हणजे त्याची मदतच होते. स्वतःच्या पायावर आपण जे उभं राहतोय, लेडीजला असं म्हणायला लागत नाही मला हे द्या ते द्या. स्वतःचं स्वतः नियोजन लेडीज करू शकतात स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर. खूप मस्त. आता कोणाकडे जाऊ सांग? आता आरतीताईकडे जाऊ शकता तुम्ही. आरतीताई फ्रेंड आहे तुमची? हा, फ्रेंडच आहे. आरतीताई. सगळ्या लेडीज. आता मी आरतीताईंकडे आली आहे. तुम्ही का हसताय मला सांगा. का हसताय सांगा. बरं, महिला दिन आहे, तुम्हाला महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. काय असतो महिला दिन माहितीये का? महिलांचा दिवस. आपले सगळे 365 दिवस आपलेच असतात, कामच करत असतो, पण आजचा एक दिवस खास आपल्यासाठी. येस. तुम्ही काय करता इथे? चटण्या चटण्या बनवता. तुम्हाला इथे आवड होती, कसे आलात इथे?
मी पहिल्यांदा कुठेच काम केलं नाही, फर्स्ट टाइम इथेच कामाला आले. हा, कसा अनुभव आहे? छान. महिलांनी काम करणं किती महत्वाचं आहे, काय वाटतं तुम्हाला? घरच्यांना पण मदत होती, आपल्यासाठी पण, मुलांसाठी सुद्धा. जेव्हा पगार येतो तेव्हा काय फिलिंग आहे की पगार आलाय? पहिला पगार आला तेव्हा खूप आनंद झाला होता. हा, काय केलं पहिल्या पगाराचं आठवतंय? काय नाही, स्वतःसाठी, मुलांसाठी स्वतःसाठी काय केलं ते मला सांगा. कपडे वगैरे. हो, किती भारी. तुम्ही पुण्यातच राहता? हो, पुण्यातच राहते. इथे तुमची बेस्ट फ्रेंड कोण आहे? दोघी किती बोलता? ऐकायला येतं हे सगळं करताना? हो, बोलतो. बोलता? हो. किती छान. त्याने आला की करमतं तुम्हाला? नाही ना. किती भारी. पण आता जी महिला हा इंटरव्ह्यू बघत असेल त्यांना काय सांगाल की स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं? प्लीज सांगा ना. मी पहिल्यांदा कुठेच काम केलं नाही, फर्स्ट टाइम इथेच कामाला आले, पण खूप छान अनुभव आला. मॅडमनी पण समजून घेतला, मग काहीच येत नव्हतं, पण आता छान वाटते काम करताना. काम करणं किती महत्वाचं आहे ते सांगा ना. हो, प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, आणि आपल्या कुटुंबांना पण, मुलांसाठी सुद्धा. तर आपल्यासोबत ऋतुताई आहेत. काय करता तुम्ही इथे? मी मसाले बनवायचे काम करते. एकूण एक प्रत्येक मसाले बनवते. सोलापुरी काळा कांदा मसाला, कोल्हापुरी मसाला, चटण्या, कारळा, जवस, सगळ्या प्रकारच्या चटण्या आम्ही बनवतो इथे. मला 9 वर्ष झाले इथे काम करून. 9 वर्षात मला खूप मोठा अनुभव आलाय. दुःख असू दे, सुख असू की खाजी काही हे असू अडचण, त्याच्यामध्ये मी याच्यामध्ये बाहेर निघाली. घरी कुठलंही टेन्शन असलं तरी कंपनीमध्ये आल्यावरती माझ्या डोक्यातलं पूर्ण टेन्शन म्हणजे क्लिअर गायब होऊन जातं. पहिला पगार आलेला आठवतो? मला पहिला पगार 4,000चा आलेला आहे. 4,000वरून डायरेक्ट मला एका महिन्याने 6,000 झाला. त्या 4,000पासून सुरुवात केली मी. ते आत्ता मी स्वतः माझ्या पायावर उभी आहे आणि घरातला एकूण एक खर्च मी बघते. माझ्या मिस्टरांनाही हातभार लागते. आणि कंपनीमुळे मला एक फायदा झाला की माझे मिस्टर खूप आजारी होते आणि त्या टायमाला माझ्याकडे पैसेही नव्हते. ESIचा दवाखाना कंपनीमुळे मला भेटलात. तिथे मी त्यांना ॲडमिट केलं, त्याच्यातून त्यांचा आजार बरा झाला. किती छान फिलिंग आहे की आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या नवऱ्याला आजारातून बाहेर काढणं, सुखरूप घरी आणणं, हे किती छान फिलिंग आहे. खूप छान फिलिंग होती, कारण अडचणही असून मी त्यांचा इलाज बरा व्यवस्थित केला. ते मला डोक्याला अजिबात टेन्शन नव्हतं. खूप व्यवस्थित म्हणजे सुखरूप मी त्यांना घरी आणलं. अगदीच. महिला दिन आहे, तुम्हाला महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. आणि ज्या महिला आज हा इंटरव्ह्यू तुमचा बघत असतील त्यांना काय सांगाल? त्यांच्यासाठी माझं आहे की कष्ट आणि डोकं शांत ठेवून जेवढं आपण काम करू त्याच्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. भारतीताई आहेत आज माझ्यासोबत. आता कशा आहात? मस्त. काय करता तुम्ही इथे? इथं मसाले, चटण्या पॅकेजिंग करतो. कधीपासून करताय? 10 वर्ष झाली. 10 वर्ष? तुमचा पहिलाच जॉब म्हणजे इथेच हो. काम करताय? कशी एंट्री झाली तुमची? पहिला आमच्या इथं आम्ही राहतो ना आंबेगाव पठारला, तिथे शेजारीच कारखाना होता. तिथं माझ्या सासूबाई, मुलगा, आम्ही सगळेच काम करायचो तिथे. आणि कोरोनाच्या ह्याच्यात तर आम्ही चालत यायचो तिथून इथे. बापरे. आणि आता इतकी मोठी फॅक्टरी तुमच्या नजरेसमोर उभी राहताना बघताय तुम्ही, म्हणजे हो ना, घरी खूप प्रगती झाली इथं हो. आल्यावर. त्याचा एक छोटा हिस्सा तुम्ही आहात, हे तुम्हाला हो. किती अभिमान आहे. हो ना, खूप अभिमान आहे. पण ताई, कसं वाटतं जेव्हा महिन्याअखेरीस पगार येतो आणि तो पगार तुमच्या हक्काचा, तुमच्या मेहनतीचा असतो? मस्तच वाटतं, छानच वाटतं ना. आपण कमवतो, घर चालवतो. माझे मिस्टर पण नाही आहेत, त्यामुळं माझ्यावर जबाबदारी सगळी. त्यामुळं छानच वाटतं पगार झाल्यावर. पण कधी तुम्ही कमावलेल्या पैशांचं स्वतःसाठी काही घेतलंय? नाही, कारण मुलांसाठीच करायला लागतं आपल्याला सगळं. एखादी गोष्ट 10 वर्षात मुलं करतातच आपल्याला. मग पण तुम्ही स्वतःसाठी काय घेतलं की हा माझा पगार आहे, मी आता 1,000 अजून बाजून काहीच घेतलेलं नाही. घरासाठीच आपण सगळं करतोय. असं कधी वाटलं नाही स्वतःसाठी? नाही, कारण मिस्टर गेल्यावर आपल्यावरच जबाबदारी आहे ना, त्यामुळे मुलांचंच बघावं लागतं आपल्याला अगोदर. पण तुम्ही आम्हाला प्रॉमिस करताय की आता जो पगार येईल तुम्ही स्वतःसाठी काहीतरी घ्याल? घेऊ. नक्की. बघा, सगळे बघतायत, तुमच्या घरचे पण बघतील. नक्की. हो. काय घेणार? मोबाईल घ्यायचाय. नक्की मोबाईल तुमच्याकडे येणार. पण एक स्वप्न असतं ना भारतीय, की मला आयुष्यात हे हवंय. एक स्वप्न असतं प्रत्येकाचं. तुमचं काय आहे? माझं म्हणजे घर व्हावं हे स्वप्न आहे माझं अजून. म्हणजे हाय पण चांगलं व्हावं अगदी एवढं स्वप्न आहे ना. मुलाचं लग्न व्हावं. अगदीच. वास्तू नेहमी तथास्तू म्हणत हा. असते. या वास्तूने तथास्तू म्हटलं असेल. घर नक्की होणार. घर झाल्यावर आम्हाला प्लीज बोलवा. हो, बोलवणार. नक्की? लग्नाला पण बोलवणार नक्की. मुलाच्या. अगदीच. पण ताई, जे कंपनीमध्ये खूप आधीपासून असतात त्यांनी कंपनीतले अनेक चढ उतार बघितलेले असतात. कंपनीचं लॉस पण बघितलेलं असतं. कंपनी जर प्रॉफिट करत असेल तेही बघितलं असेल. मला काही अनुभव सांगा ना तुमचे. 5-6 वर्ष झाली असतील. इथं पूर आला होता. इथलं इकडचं धरण का काय फुटलं होतं. त्यावेळेस
अख्खा कारखान्यात अगदी गुडघाभर पाणी होतं. मावशींनी तर मला रात्रीच फोन केला, लवकर या, पाणी सगळ्या कारखान्यात पाणी शिरले. मग लवकर आम्ही 8 वाजताच मुलगांनी आलो, तर सगळीकडे पाणीच होतं. तर सगळे म्हणजे माल पण सगळा भिजून गेला होता. त्याच्यातच ती कंपनी त्यांनी कशी उभी केली मग नंतर. हे तुम्ही पाहिलंय हा, सगळं? खूप पाहिलंय. असे कमी लोक असतात प्रत्येक कंपनीमध्ये जे कंपनीला अगदी शून्यापासून बघत असतात. शून्यापासून 100 झालेले, 100 पासून कोटीमध्ये गेलेली कंपनी तुम्ही बघितली आहे. आणि मला खरंच अभिमान आहे की तुमच्यासारखी लोक एखाद्या कंपनीला लाभणं, इतकी लॉयल, इतकी इमानदार. बरं, महिला दिन आहे, तुम्हाला खूप शुभेच्छा. ज्या स्त्रिया हा इंटरव्ह्यू बघतायत त्यांना काय सांगाल? काय अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो, आम्हाला पण म्हातारपणापर्यंत काम मिळो इथं. बरं, पहिल्या मावशी होत्या इथं, हा, त्यांनी पण खूप साथ दिली आम्हाला. त्याच्यानंतर विशाल भाऊ, वहिनी ते पण साथ देतात. म्हणजे असं दुसरीकडे गेल्यासारखं वाटत नाही, आपण स्वतःचाच कारखाना असल्यासारखं वाटतं. तर खूप मेहनत करून एका मुलीला मी आता तयार केलंय की ती आता आपल्याला तिची स्टोरी सांगणार आहे. का लाजते तू? भीती वाटते थोडीशी? मी डेंजर दिसते? नाही ना? बरं संध्या, तू कशी आहेस? बरी आहे. काय करते इथे तू? इथे मी सिलिंग टेबलला असते. काच बॉटल आणि लाडूचे बॉक्स सिलिंग करते. ही या फॅक्टरीमधली सगळ्यात यंगेस्ट आहे आणि ती खूप सगळ्यांची लाडकी आहे ना? हो आहे. बरं, मला सगळ्यांनी असं सांगितलं की तू शिक्षणासाठी पैसे जमा करते म्हणून काम करते. काय व्हायचंय तुला? मी सिव्हिल इंजिनिअरिंग व्हायचे. मी डिप्लोमा करत होते ना, मग माझा शेवटचा इयर बॅक, त्याच्यासाठी पैसे साठवते. मग तू रडते कशाला? भीती वाटते. असं पहिल्यांदा मी बाहेर आले ना कामाला, मग असं इथं सगळेजण नवीन आहेत ना, मग इथं काम करते म्हणून मला छान वाटते. मी बाहेर काम नाही करत कधी. सगळे सपोर्ट करतात ना? ही कंपनी खूप छान आहे. म्हणजे कसं एकदम सगळं बायका आहेत ना, सगळं समजून वगैरे घेतात. एकदम आईचं प्रेम करत असल्यासारखं वाटतं. हा, पण मला सांग, आता एवढी स्ट्रॉंग आहेस तू, म्हणजे अशी एवढी स्ट्रॉंग आहेस, हा, इतके छान पैसे कमवते स्वतःसाठी. मला सांग की मंथ एंडला जेव्हा पगार येतो तेव्हा किती भारी वाटतं ग? खूप छान वाटतं ना? काय केलंयस का स्वतःसाठी? हा, सेव्हिंग करते, पेमेंट येईल तसं. काय घेतलंय स्वतःसाठी? नाही, आता घ्यायचं ठरवलंय. काय घेणार आहे? म्हणजे दीदी बोलली की जसे पैसे साठवले तसे स्वतःसाठी काय ना काय घे, मग या पेमेंट आल्यावरती मग घेणार. काय घेणार आहेस? सोन्याचा मणी छोटासा. बापरे, श्रीमंत आहेस तू तर. सोनं केवढं महाग झालं माहितीये का? सोन्याचा मणी घेणार आहे. बरं, एक असतं ना संध्या, प्रत्येक मुलीचं ना एक स्वप्न असतं की मला आयुष्यात हे करायचंय किंवा ते करायचंय, हे घ्यायचंय. संध्याचं स्वप्न काय? मला घर घ्यायचंय स्वतःसाठी. वा, किती भारी. कुठे घेणार? ठरवलं नाही अजून. नक्की घेणार तू. तुला माहितीये ना, मोठं बोलायचं. खूप मोठं बोललं ना तर सगळ्या गोष्टी होतात. नक्की? हा. आता ज्या स्त्रिया, ज्या तुझ्या एवढ्या मुली आहेत, त्या हा इंटरव्ह्यू बघत असतील, त्यांना काय सांगशील? जे तू शिकता शिकता, तू काम करता करता शिक्षणासाठी पैसे साठवतेस, त्यांना काय सांगशील? जे आपलं एम आहे ना, पहिली गोष्ट एज्युकेशन. कधीच नाही कुठल्या नादी लागतं, पहिले एज्युकेशन कम्प्लीट करायचं ना, आपल्या आईबापांशी जास्त प्रेम करायचं, कारण ते कधी साथ सोडतील सांगता येत नाही. हो बाबा, पण आता तुझे जेव्हा घर घेशील तेव्हा आम्हाला बोलवशील ना? हो. सगळ्यांनी गिफ्ट घेऊन यायचं. सोन्याचा मणी आणा सगळ्यांनी. सगळे मनी एकत्र करणार ना? येस. कशाला रडते? ते सगळे बघतायत वरून. एवढं छान काम करते, सगळे बघतायत ना? जेव्हा स्वतःचं घर घेशील, खूप शिकलेली असशील, तेव्हा मॅम कडे परत यायचं आणि पार्टनरशिप मध्ये दुसरा बिझनेस सुरू करायचा. बरं वाटलं तुला बोलून? हो. मग तू घाबरत का होती? म्हणजे मी कोणाशी असं जास्त बोलत नाही ना, मी बाहेर कोणाशी जास्त बोलत नाही, किंवा कोण जास्त नवीन असेल त्यांच्याशी मी बोलत नाही. ही कंपनी आहे ना, एकदम मी या कंपनीला प्रत्येक वेळेस असं दर महिन्याला विचार करते की सोडून जायला दुसरं काम बघ, पण इथे एवढं छान वाटतं ना की नाही सोडून जावं वाटत. मला या कंपनीमध्ये खूप छान वाटतं. अगदीच. हो, नाही गेले. अशीच लोक कंपनीमध्ये टिकतात. खूप मस्त, खूप मोठी हो. हा, हो. नक्की. थँक्यू. आता अनिता ताई आपल्या सोबत आहेत. काय करता तुम्ही इथे?
मी संतकृपामध्ये ना डिस्पॅचमध्ये काम करते. ॲक्च्युली मी असताना पंढरपूरचे आहे. माझे मिस्टर तिकडे शेती करतात. बाय चान्स मला जॉब करायची किंवा स्वतःच्या पायावर उभं राहायची एक इच्छा होती. त्यांनी मला मग सपोर्ट केला. मी इथं आले. इथं आल्यानंतर ना जॉब शोधणं मला खरंच मुश्किल होतं, कारण एज्युकेशन पण माझं कमी होतं. तर मग असं शोधत शोधत मला हे दिसलं संतकृपा. मग इथं मी भेटायला आल्यानंतर फर्स्ट टाइम मला स्मिता मॅम भेटल्या. त्या मला माहित नव्हतं की या कंपनीच्या त्या ओनर आहे, पण त्या इतक्या छान बोलल्या सुरुवातीला मी भेटल्यानंतर ना की मला आवडलं इथलं सगळं. त्यांनी माहिती सांगितली, जॉबच्या रिलेटेड काही गोष्टी सांगितल्या, आवडल्या मला. मी जॉईन केलं इथं. आता म्हणजे सांगायचं असं तर म्हणजे माझी काही स्वप्न राहिलेत जी मी ती माझ्या मुलामध्ये बघते. माझ्या मुलीला एअरफोर्स व्हायचंय आणि मुलाला आर्मीमध्ये जायचंय. मग असंच मी बोलत बोलत सरांशी बोलले होते एकदा की मुलाला मला आर्मीमध्ये पाठवायचंय. मग त्यावेळेस विशाल सर बोलले की तो कितवीला आहे, आता तो 10th स्टँडर्डमध्ये आहे. तर मग ते मला पूर्ण सपोर्ट करणार आहेत की त्याला ॲडमिशन घेण्यासाठी किंवा पुढचं जे काही करण्यासाठी पूर्ण सपोर्ट करणार आहे. ताई, पण महिलांनी सक्षम असणं किती महत्वाचं आहे? हो, खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या आपण दुसऱ्यावर प्रत्येक वेळेस डिपेंड नाही राहू शकत आहे. आपलं स्वतःचं पण काहीतरी अस्तित्व असायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. अगदीच. आणि तेच मी करतेच आहे आता, तर ते मला मुलीत पण करायचंय की तिनं स्वतः स्वावलंबी व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. तिची एक अशी ओळख असावी, स्वतःची एक ओळख असावी असं मला वाटतं. त्यामुळे सध्या मी मेहनत करते, तिच्यासाठी सगळं करते. अगदीच खूप छान गोष्ट आहे. ताई, असं वाटतं की जेव्हा महिला कुठेतरी पुढे जात असते, एखादी घरची स्त्री, तिला नावं ठेवणारे खूप जण असतात, तिला मागे खेचणारे खूप जण असतात. कधीतरी घरचेच असतात, कधीतरी आपलेच लोक असतात जे पाय खेचतात. तुमची एक मुलगी आहे, जेव्हा मुलीला वाढवताय, मुलीला 2 गोष्टी जर सांगायच्या असतील आणि या सगळ्या बघणाऱ्या जर तुमच्या मुली आहेत, 2 गोष्टी काय सांगाल की या सगळ्या समाजाकडे कसं दुर्लक्ष केलं पाहिजे? मी एवढंच सांगेन की हे बघा, बोलणारे खूप जण असतात, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. स्वतःचं एम ठरवा काहीतरी, आणि त्या एमच्या ह्याच्यावर तुम्ही तशी तुमची स्वतःची प्रगती करत राहा. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी किंवा स्वतःला सक्षम बनवण्यासाठी ट्राय करत राहा. अगदीच. तुमचं स्वप्न काय? एक स्वप्न जे आता पूर्णच करायचंय. माझं खरंच स्वप्न हेच आहे की मला माझ्या मुलीला एअरफोर्स बनवायचंय आणि मुलाला मिलिटरीमध्ये त्याला भरती करायचं. खूप देशासाठी मला माझी 2ही मुलं बनवायची आहेत सक्षम. खूप मस्त. महिला दिन आहे, तुम्हाला महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू मॅम, तुम्हाला पण खूप थँक्यू. इतक्या सगळ्या बायकांच्या स्टोरीज ऐकल्यानंतर एकतर इन्स्पायरिंग व्हायला खूप होतं आणि एक जाणीव होते की अजून बऱ्याच स्त्रिया आहेत ज्या खूप स्ट्रगल करून त्यांचं घर सांभाळत आहेत. आणि किती छान झोप लागत असेल रात्री की इतक्या स्त्रियांचा जो मंथली रोजगार आहे किंवा एक रोजगारासाठी तुम्ही एक काय म्हणतात, देव सगळीकडे जाऊ शकत नाही, तो माणसं सगळे पाठवत राहतो. किती छान वाटतं. म्हणजे खूप छान वाटतं की आपण महिलांसाठी फुल न फुलाची पाकळी काहीतरी आपण महिलांसाठी करतोय, ह्याच्यामुळे खूप समाधान वाटतं आणि खूप छान झोप लागते. इथे येण्याच्या आधी किंवा तुम्हाला संपर्क करण्याच्या आधी मला हँडमेड मसाले, मी जेव्हाही मॉलमध्ये गेलीये, फूड कोर्टमध्ये गेलीये, पहिलं नजर जिथे जाते ती म्हणजे याचा लोगो जो येल्लो आणि ब्राऊन मध्ये आहे. सेकंडली तुमचे जेही शॉप्स आहेत ते तुम्ही फार एस्थेटिकली सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यासाठी 100 मार्क आहेत तुम्हाला, कारण का ते पॅकेजिंग असू दे, सजावट असू दे. मी जेव्हा इथे आले, मला हे लावायचं होतं, त्यांनी बरोबर प्रॉपरली त्या 4 ह्याच्यावर 1 डब्बा पाहिजे, 4 ह्याच्यावर 1 डब्बा पाहिजे. हे सगळं डोकं कोणाचं आहे? म्हणजे काय असतं, जेव्हा घरून सुरुवात होते एखाद्या बिझनेसची, नंतर तो बिझनेस खूप मोठा होतो, पण तो असाच मोठा नाही होत. काहीतरी थॉट प्रोसेस असेल की मला जेव्हा प्रेक्षकांसमोर किंवा मला जेव्हा कस्टमर समोर यायचंय, जगासमोर यायचंय, ब्रँड घेऊन हँडमेड मसालेसारखा, माझं बाळ असंच दिसलं पाहिजे. काय सांगाल? पहिलं तर सांगेल की महिलांना सवय असतेच घरात व्यवस्थित लावणं, सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवल्या पाहिजेत, हे महिलांचं काम असतं. पण हे जे आहे हे सगळं माझ्या मिस्टरांचं म्हणजे विशाल सरांचं आहे की त्यांना ॲक्युरेट गोष्ट पाहिजेच, ही अशीच पाहिजे किंवा हा पॅकेजिंग सेम असंच हवं आहे, हे सगळं डोकं आहे ते विशाल सरांचं. अगदीच. आणि येल्लो आणि ब्राऊन कलर असल्यामुळे फार रूटेड फिलिंग आहे की जमिनीशी जोडलेला ब्रँड आहे. त्याचं अजून एक खास बात म्हणजे की जेव्हा पॅकेजिंगवर सगळं असतं, आम्ही जेव्हा पॅकेजिंग बघतो हँडमेड मसाल्याचं, याच्यात काय असेल हे विचार करायला म्हणजे भाग नाही पडत. त्याच्यावर सगळं लिहिलेलं असतं. अच्छा, हा आगरी मसाला आहे, ओके, मला कळलंय.
हे जी डिझाईन आहे यासाठी स्पेशल किती मेहनत घेतली गेली? खूप मेहनत घेतलेली आहे याच्यावरती. म्हणजे पॅकेजिंग, बाकीचे पॅकेजिंग आपण बघितले, खूप सारे मार्केटमध्ये पॅकेजिंग आहेत, ते नॉर्मली पॅकेजिंग असतात, त्याच्यामध्ये म्हणजे एकदमच बेसिक असतात. पण हे जे आमचं प्रीमियम क्वालिटीचं पॅकेजिंग आहे, आम्हाला हँडमेड मसाले जे पॅन इंडिया लेवलपर्यंत पोचवायचंच आहे, त्यासाठी आम्ही पॅकेजिंगवरती खूप काम केलेलं आहे. खूप म्हणजे एकदम एक इंचानं म्हणजे एकदम छोटं छोटं बारीक सारीक त्याच्यात काम केलेलं आहे पॅकेजिंगमध्ये. पण मॅम तुम्हीही स्त्री आहात, असंख्य मसाले आहेत तुमच्याकडे, हो. तुमचे पहिले 3 की हे माझे फेवरेट आहेत आणि हे कस्टमरने घेतलेच हो. पाहिजे, तुमचे 3 कोणते? माझे फेवरेट कोल्हापुरी, घाटी आणि सोलापुरी. ओके. हे 3 मसाले ते माझे खूप फेवरेट आहेत, कारण आणि- ते टेस्ट पण त्याची खूप छान आहे आणि खूप छान आहेत ते मसाले. ओके. आणि 3 लोणचं, 3 कोणतेही जे तुम्ही रिकमेंड कराल की हे तुम्ही ट्राय कराच हँडमेड मसाल्याचं? तसे तर सगळेच हँडमेड मसाल्याचे लोणचे म्हणजे एकदम सगळ्यांनी खावेत, पण स्पेशल गावरान आंबा आहे तो आमचा एक खूप छान आहे. त्याच्यानंतर गोड लिंबाचं एक आहे आणि लसूण लोणचं एक. अगदीच. आणि मला अजून या ब्रँडबद्दल एक सांगावं असं वाटतं, कारण काय हे लोणचं मी स्वतः माझ्या घरी वापरते. माझ्या आईला ही लोणचं आवडण्यामागची 2 कारणं आहेत. एक म्हणजे चव आणि दुसरी म्हणजे ती बरणी, कारण का ती संपल्यानंतर त्याच्यात आम्ही वेगळं काहीतरी भरून ठेवतो. सो स्त्रियांसाठी प्रत्येक वेळेला एक असतं की काही डबे आले, बरणी आल्या तर त्यांना खूप आवडतं, आणि म्हणूनच मला असं वाटतं की स्त्रियांचं तुमच्याकडे येणं या एका कारणासाठी असेल. असे आहेत की कस्टमर आमचे की म्हणजे त्यांच्या कपाटामध्ये सगळ्या हँडमेडच्याच भरण्या आहेत, कारण युजेबल आहे ती भरणी आमची, की त्याच्यामध्ये आपण काही घरात लेडीजचं काही भरून ठेवू शकतात, अशा भरण्या आहेत. अगदीच. म्हणजे फार विचारपूर्वक केलेलं ब्रँडिंग आहे. खास इथे हे कन्व्हर्सेशन घेण्याचं कारण म्हणजे इतकी व्हरायटी आणि लोणच्यापासून मसाल्यापर्यंत मॅम इतकं एखादी स्त्री पुढे घेऊन जाते, खरंच अभिमानास्पद आहे आणि खरंच खूप सांगण्यासारखं आहे. आम्हाला कदाचित हा इंटरव्ह्यू कमी पडेल, पण एक रील आणि त्यांचं एक प्रोडक्ट जे आता प्रचंड व्हायरल होतंय ते म्हणजे पाट्यावरचं वाटण. हे एक आमचं नवीनच प्रोडक्ट आहे. म्हणजे पाट्यावरचं वाटण. पूर्वीच्या काळी जुन्या महिला कशा करायच्या, पाट्यावरती गोळी वाटण करून ठेवायच्या, जेणेकरून ते त्यांना 8 दिवस पुरेल. पण तेच कन्सेप्ट आम्ही पुढं म्हणजे आत्ताच्या काळामध्ये पाट्यावरचं म्हणजे पाटा हा विसरूनच चाललेत महिला, किंवा लोक विसरूनच चाललेत. आम्ही तेच कन्सेप्ट पुढं घेऊन पाट्यावरचं वाटण एक नवीन प्रोडक्ट केलेलं आहे. याच्यामध्ये सगळं म्हणजे बेस सगळं आम्ही तेलाचंच वापरलेलं आहे. जे खोबरं, कांदा असतं ते एकदम तेलामध्ये कडक होईपर्यंत परतून घेतलेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल नाहीये. त्यामुळे हे जे वाटण आहे तुम्ही बिना फ्रीजचं 2 महिने ठेवू शकता, आणि त्याची वापरण्याची पद्धत पण खूप सोपी आहे. आत्ताच्या धावपळीच्या युगात महिलांना जॉब करून घरी येऊन स्वयंपाक करणं खूप अवघड होतं, म्हणजे जरा कसरतच होते त्यांची. तर हे जर वाटण वापरलं तर तुमची भाजी 10 मिनिटात तयार होणार. असं वाटण आहे. म्हणजे हे 2 चमचे तेल टाकायचं, त्याच्यामध्ये हा गोळा तुम्ही फोडून टाकायचा, 2 मिनिटं परतायचा. जे तुम्हाला बटाटा किंवा व्हेज बनवायची, नॉनव्हेज बनवायची, कोणतंही बनवायचं, बटाटा किंवा नॉनव्हेज तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं. 500 मिली तुमच्या रिक्वायरमेंटनुसार 500 मिली ते 700 मिली पाणी टाकायचं आणि झाकून ठेवायचं. 10 मिनिटांमध्ये भाजी रेडी. ओके. म्हणजे याच्यात माझे घरचे मसाले कोणतेच टाकण्याची गरज नाही? याच्यामध्ये मसाले टाकायची गरज नाहीये, मीठ टाकायची गरज नाहीये, सगळं मिक्स आहे याच्यामध्ये. हे सगळ्यात जास्त मला या जेव्हा बोलत होत्या एक गोष्ट मला खूप प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे जे पीजी मध्ये राहतात मुलं, त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. खूप म्हणजे पीजी मध्ये तुम्हाला मिक्सर आणि वाटण या सगळं करण्याची म्हणजे गरजच नसते कधीतरी, किंवा तेवढं इक्विपमेंट नसतात. म्हणजे कंटाळा आला आपल्याला की नको वाटतं वाटण करायला, नको तर तुम्ही हे करू शकता. एका गोळ्यामध्ये 4 लोकांची भाजी होऊन जाते. किती छान. आणि ही कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि हे कसं इतकं छान पॅकेजिंग करण्याचं कसं सुचलं? आता पॅकेजिंग डिपार्टमेंट आहेत, बरेच मिस्टर वगैरे आहेत, R&D डिपार्टमेंट आहे, त्यांनी बरेच सगळ्यांनी सुचवून आपण इथपर्यंत पोहोचलो की ह्याला वेगळं काहीतरी नाव दिलं पाहिजे, युनिक प्रोडक्ट वाटलं पाहिजे, की बाकीच्यांच्याकडे असतील वाटण ते नाहीये, पण हे बॉम्ब म्हणून आम्ही त्याला नाव दिलेलं आहे. मसाला बॉम्ब म्हणून वाटण नाव दिलेलं आहे. ते वेगळंच काहीतरी म्हणून असं नाव दिलं. किती छान. आणि अजून एक त्यांचं प्रोडक्ट जे पर्सनली मी रिकमेंड करते सगळ्यांसाठी, ते आहे हँडमेडचं तूप. हे तूप खाल्ल्यानंतर तुम्ही मार्केटमधलं कोणतंही तूप खाणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. आणि हे आरामात म्हणजे मला 1.5-2 महिने जातं. पण या तुपाबद्दल काय सांगाल, कारण का हे खरंच तूप खाल्ल्यासारखं नाही वाटत. कारण का प्रत्येक वेळेला जेव्हा मी बाहेरचं तूप खाते त्याचा एक
फील येतो. त्याच्यामध्ये डालडा वगैरे काय म्हणजे मिक्सिंग वगैरे असतंच. हे जे तूप आहे आमचं बिलोना टाईप, म्हणजे जे पूर्वीच्या काळी दही लावायचं दुधाचं, दह्याचं लोणी काढायचं आणि लोण्यापासून तूप बनवायचं, त्या पद्धतीनंच हे तूप बनवलं जातं बिलोना टाईप पद्धतीनं. त्याच्यामध्ये कोणतंही म्हणजे जे इसेन्स वगैरे आत्ताच्या काळामध्ये ते वापरतात, आम्ही तसलं कोणतंही वापरत नाहीये. एकदम घरी जशी आपली आई कशी बनवायची, आजी पणजी कसे बनवायचं तूप, त्या पद्धतीनं आम्ही तूप बनवतो. आणि हे फ्रेश टू फ्रेश कस्टमरपर्यंत पोहोचतं, की असं नाही की स्टॉक आमच्याकडे महिन्याचा पडला आणि तो कस्टमरला गेला, असं होत नाही. 8 दिवसाचंच तूप आम्ही कस्टमरला देतो. खूप मस्त. आणि हे तूप खरंच इतकं छान आहे. हे मी तुम्हाला कस्टमर रिव्ह्यू आहे हा, खरंच छान आहे. कारण याच्यातला प्रसादाचा शिरा फार छान बनतो, कारण का तो आमच्या घरी याच तुपात बनतो आणि खरंच छान बनतो. इतक्या छान आपण गप्पा मारल्या, इतकी तुम्ही आम्हाला फॅक्टरी फिरवली, सगळ्या प्रोडक्ट बद्दल सांगितलं. राहून राहून मला एकच प्रश्न पडतो की तुमचं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ तुम्ही ॲज अ बिझनेस वुमन आणि ॲज अ स्त्री कसं हँडल करता? कारण का प्रत्येक वेळेला नेहमी असं असतं की स्त्रियांच्या मागे घराचं इतकं असतं की ते आपल्याला उंबऱ्याच्या बाहेर ठेवून मग कंपनीमध्ये यावं लागतं किंवा ऑफिसमध्ये यावं लागतं. तुमचा दिवस कसा असतो आणि तुम्ही कसा इथे दिवस स्पेंड करता? आता कसं म्हणजे हा जो बिझनेस आहे याच्यामध्ये आमची पूर्ण फॅमिलीच आहे, त्यामुळं मी घरातून 8 वाजता 10 वाजता येते. 10 वाजता आल्यानंतर दिवसभर आपल्या इथंच असते, संध्याकाळी 8-9 वाजता घरी जाणं हे रुटीन ठरलेलं असतं. त्यामुळं बिझनेस आणि घर याच्यामध्ये काही हे होत नाही की त्याच्यामुळे घरचा काही प्रॉब्लेममुळे बिझनेसवर काय फरक पडतो किंवा बिझनेसमुळे घरच्या ह्याच्यामध्ये काय दुर्लक्ष होतं, असं काही होत नाही. पण हे किती प्रेशराईज काम आहे, कारण का प्रत्येक वेळेला आपलं बेस्ट मार्केटमध्ये गेलं पाहिजे. तुम्ही इथे दिवसातले 12-12 तास असतात, आपलं बेस्टच गेलं पाहिजे, आपल्याकडून काही चूक नाही झाली पाहिजे. तुमच्यावर किती प्रेशर असतं? प्रेशर तर असतंच, कारण प्रोडक्शनमध्ये जास्त असल्यामुळे ना मला त्याचं जास्त खूप प्रेशर असतं की आपल्याकडून चुकून कस्टमरला किंवा कोणालाही काही चुकीचं नाही गेलं पाहिजे किंवा त्याच्यामुळे आपल्या बिझनेसवर काही परिणाम झाला पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. त्यासाठी खूप प्रेशर असतं की प्रत्येक गोष्ट आपल्या नजरेखालून गेलीच पाहिजे असं वाटतं. अगदीच. इतकं मोठं साम्राज्य उभं केलंय, पण या हँडमेड मसाल्याला तुम्ही पुढच्या 5 वर्षात कुठे बघताय? म्हणजे एक असतं ना अल्टिमेट गोल असतं की आता माझे ब्रांचेस समजा 10 ठिकाणी आहेत, तर पुढच्या 5 वर्षात हँडमेड कुठे असेल? हँडमेड मसाल्याचं नाव आता सध्या तरी या भारतामध्ये म्हणजे पूर्ण लोकांपर्यंत पोचलेलंच आहे, पण पुढच्या 5 वर्षामध्ये हँडमेड मसाले हे जगभरात पोचावं अशी अपेक्षा आहे. आणि परदेशातही आपल्या काही ब्रांचेस ओपन व्हाव्यात अशी खूप इच्छा आहे. आणि आपला जो आता सध्या तरी आपल्या परदेशात जातात काही कस्टमर, आपल्याकडून माल घेऊन परदेशमध्ये पाठवतात, कारण त्याही ठिकाणी आपले भारतीय लोक आहेत, त्यांच्यापर्यंतही आपल्या हाताची चव तिथपर्यंत पोचावी अशी अपेक्षा आहे. आणि तेच आमचं आता सध्या त्याच्यावरच आम्ही कॉन्सन्ट्रेट करत आहोत की आपले जे हँडमेड मसाले आहे ते जगभरापर्यंत पोचावं. अगदीच खूप मस्त. आणि मला खरंच खूप मजा आली आहे. मला मजा यासाठी आली आहे कारण का हे आम्ही फक्त ऐकून होतो की फॅक्टरी अशी असते, जे मसाल्यांची फॅक्टरी. आज तुम्ही आम्हाला खरंच त्याचं दर्शन घडवलं आणि इतक्या छान पद्धतीने सगळ्यांनीच वेलकम केलंय आणि बऱ्याच प्रोडक्टबद्दल माहिती दिली आहे, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि तुम्हाला महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. तुमच्यासारख्या महिलांमुळे आज महिला सक्षम आहेत हे आम्ही अभिमानाने सांगतो आणि हा शो त्यासाठीच आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. आणि तू उठ आणि स्वतःची वाट स्वतः तयार कर, कारण तुझ्यातच आहे जग बदलण्याची ताकद आणि तूच आहेस बिंग वुमनची खरी ओळख. बिंग वुमन, तुझी स्वप्न, तुझी दिशा. नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे घेते तुमचा निरोप. बाय बाय.